उपराष्ट्रपती निवडणुकीमध्ये सीपी राधाकृष्णन यांना समर्थन द्यावं या मागणीसाठी आता उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना फोन केल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलेलं आहे। जर एनडीएकडे बहुमत आहे तर मतं फुटण्याची भीती का, असा यावर खोचक सवाल उपस्थित केलेला आहे संजय राऊत यांनी। उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार सीपी राधाकृष्णनजी हे महाराष्ट्राचे मुंबईचे मतदार आहेत, आपले राज्यपाल आहेत। त्यामुळे महाराष्ट्राच्या एका मतदाराला तुमच्या दोन्ही पक्षांनी त्या ठिकाणी समर्थन द्यावं अशा प्रकारची विनंती मी त्यांना केली। त्यांनी मला बोलताना उद्धवजींनी सांगितलं की आम्ही सगळ्यांची चर्चा करू। शरद पवार साहेबांनी सांगितलं की विरोधी पक्षांनी उमेदवार उभा करण्याचा निर्णय केलेला आहे, त्यामुळे आम्हाला त्यांच्यासोबत जावं लागेल। पण एक कर्तव्य म्हणून आणि या राज्यातला एक मतदार हा उमेदवार आहे म्हणून मी त्यांना फोन केला होता। आम्हाला देवेंद्र फडणवीस यांनी ही चाणक्यगिरी शिकवू नये। ते महाराष्ट्राचे मतदार आहेत, मग त्यांनी धोतर नेसून जायला पाहिजे, त्यांना लुंगी घातली नसतं। पाहिलं का तुम्ही काल फोटो? कोणताही राज्यपाल हा जेव्हा त्या राज्यामध्ये असतो तेव्हा तो राज्याचा प्रथम नागरिक असतो। गव्हर्नर इज द फर्स्ट सिटीजन ऑफ द स्टेट असतो। हे आम्हाला माहिती आहे, घटना आम्हाला त्यांच्यापेक्षा जास्त माहिती आहे। आम्ही घटनेचं पालन करतो, ते घटना पायदळी तुडवतात। ते या राज्याचे मतदार आहेत, नागरिक नाही।